RTE 25% मोफत प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। शासनाच्या मार्फत RTE अंतर्गत 25% मोफत प्रवेश ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व वंचित गटातील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो। या योजनेची 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। पालकांनी योग्य माहिती व कागदपत्रांसह अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर मग सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या संदर्भातील पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व लॉटरी नियम। शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार खासगी शाळांनी इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक प्रवेशात 25% जागा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे। यालाच RTE अंतर्गत 25% मोफत प्रवेश असे म्हटले जाते। या अंतर्गत शाळेची फी पूर्णपणे शासन भरते। प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असते व निवड लॉटरी पद्धतीने केली जाते। सदर अर्जाची महत्त्वाची माहिती। अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 10 मार्च 2026 आहे। फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळा उपलब्ध असणार आहेत। अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे। गुगल लोकेशन अचूक भरावे लागणार आहे। चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होणार आहे। पालकांनी अर्ज सबमिट करण्या अगोदर सर्व माहिती पुन्हा तपासावी, कारण एकदा जन्मतारीख भरल्यानंतर ती बदलता येणार नाही। सदर अर्जाची पात्रता। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी, उत्पन्नाचा दाखला गरजेचा, सामाजिक वंचित गट, जात प्रमाणपत्र गरजेचे, इतर राज्यातील जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, घटस्फोटित किंवा न्याय प्रविष्ट महिला, न्यायालयाचा आदेश गरजेचा, राहत्या पत्त्याचा पुरावा गरजेचा, विधवा महिला, पतीचा मृत्यूचा दाखला गरजेचा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे, अनाथ मुले, अनाथालय कागदपत्रे व पालक हमीपत्र गरजेचे, दिव्यांग मुले, किमान 40% अपंगत्व प्रमाणपत्र गरजेचे, कोविड प्रभावित मुले 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022, मृत्यू प्रमाणपत्र गरजेचे, वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्म 4 गरजेचा। सदर अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: जन्मतारीख पुरावा, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका दाखला, ANM रजिस्टर नोंद, अंगणवाडी नोंद, राहण्याचा पुरावा, रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल किंवा पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे करार, नोंदणीकृत किमान 11 महिने, आधार कार्ड, विद्यार्थी व पालकांचे गरजेचे नसल्यास 90 दिवसात सादर करणे बंधनकारक, उत्पन्नाचा दाखला EWS साठी। सदर अर्ज करण्याची प्रक्रिया। RTE 25% अंतर्गत मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। त्यासाठी RTEच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल। वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यामध्ये मुलाची जन्मतारीख प्रमाणपत्रानुसार भरावी, अचूक पत्ता भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, सबमिट करण्या अगोदर माहिती तपासावी, अर्ज क्रमांक जतन करून ठेवावा, डुप्लिकेट अर्ज भरू नये, 2 अर्ज आढळले तर दोन्ही अर्ज रद्द होणार आहेत। नंतरची प्रक्रिया। सर्व अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। पात्र अर्जांची संगणकीय लॉटरी लागणार आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SMS किंवा वेबसाईटवरती माहिती देण्यात येणार आहे। लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश रद्द होतो। महत्त्वाच्या सूचना: खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द होणार आहे। लोकेशन चुकीचे टाकले तर शाळा उपलब्ध होणार नाही। पासवर्ड विसरल्यास रिकव्हर पासवर्ड वापरावा। अर्जाची प्रत व मोबाईल नंबर जतन करून ठेवावा। त्यामुळे पालकांनी घाई न करता सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।